श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. ज्ञानेश्वरी अध्याय 3, श्लोक संख्या 27 ते 43, ओवी संख्या 177 ते 267. जगात काही सर्वज्ञ आणि सज्ञानी लोकही कुमार्गाकडे कसे वळतात असे अर्जुनाने विचारल्यानंतर, शुद्ध ज्ञान कामक्रोधाने व्याप्त असते आणि कामक्रोधावर मात करण्यासाठी जे जे उपाय करावेत ते उपाय त्या दोघांना उपकारक ठरतात. याचे कार्य इंद्रियावर चालते, म्हणून या इंद्रियांना जिंकणे हाच त्यांना पराजित करण्याचा एकमेव उपाय असतो. मग मनाची धाव कुंठित होऊन बुद्धीची सोडवणूक होईल आणि तो मनुष्य स्वतःशी सुखी होईल. हेच गुरुशिष्याचे गुह्य होय आणि तू याच ठिकाणी स्थिर हो, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहे. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता मीती मन्यते. देखे पुढलेची बोझे जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे का न दाटीजे धनुर्धरा. तैसी शुभाशुभे कर्मे जिये निफजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकारादी रूढ एकदेशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृतीभाव नाही, जेत कर्मजात नाही निफजत असे. ते देहाभिमानू सांडुनी गुणकर्मे बोलांडुनी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. येते मतमिदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवाः, श्रद्धावन्तो अनुसयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. हे अनुपरोध मत माझे जिही परमादरे स्वीकाराजी, श्रद्धापूर्वक अनुष्ठीजी धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्ततू, जाणपा कर्मरहितू म्हणोनी हे निश्चितू करणी यागा. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृते ज्ञानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. म्हणून इंद्रिये एके जाणते निपुरुखे लाळावी कौतुके आदी करुनी. हागा सर्पेसी खेळो येईल, व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हाळाहाळ जिरेल सेवेलिया काही. देख खेळता अग्नी लागला मग तो न सांबरे, जैसा उधळला तैसा इंद्रिया लळा दिदला भला मोहे. एरवी तरी अर्जुना या शरीरा परिधानाना कानाना भोग चरणा मिळवावी. इंद्रियस्येंद्रियार्थे रागद्वेषी व्यवस्थितो, ते योनं वशमा गच्छन्तो हास्य परिपंथिनो. एरवी इंद्रियाची अर्था सारिखा विषयो पोखिता, संतोषू करी चित्ता आपजेल. परी तो संभ चोराचा सांगतू, जैसा नावे कसवस्तू जव नगराचा प्रांतू सांडी जेना. बापा विषयाची मधुरता जणे आवडी उपजे चित्ता, परी तो परमाणू विचारता प्राणू हरी. देख इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे भूल विजेगा. अथकेन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः, अनिच्छन्नपि बार्नेय बलादिव नियोजित. तरी देवा हे कैसे जे ज्ञानी आहे, स्थिती भ्रमे मार्गू सोडून अनासी रिसे चालत देखो. सर्वज्ञ ही जे होती, हेयोपा देयही जाणती, तेही परमधर्मे व्यभिचरती कवने गुणे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव, महाशनो महापाप्मा विध्वस्ते नमिहं वैरिणीम्. तव हृदय कमळ आरामू
जो योगियाचा निष्काम कामू, तो म्हणत असे पुरुषोत्तमू, सांगे ना ऐक. तरी हे काम क्रोधू पाही, जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानी जती. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परीही असे प्ररुद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. आधी या ते जिनावे, मग ते ज्ञान पावावे तव परा, भवो न संशये रागद्वेषा. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मान मना, जही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. हे अंतरी हुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण, निवटले जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही. तैसे रागद्वेषी जरी निमाले तरी ब्रह्माचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणाची. अर्थात तत्वज्ञानी पुरुष हा देह अभिमान टाकून सर्वांवर अखंड प्रेम करीत असतो. प्राणीमात्राच्या चांगल्या वाईट व्यवहाराने सूर्य जसा लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तत्वज्ञानी शरीरात असला तरी शरीरकृत कर्मबंधनाने व्यक्त होत नाही. जसे जन्माने अंध असणाऱ्याला उजडलेले कसे दिसत नाही, किंवा चंद्राचा उदय कावळ्याला जसा उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी नास्तिक माणसाला हे सात्विक विचार आवडत नाही. पतंगाने जसे दिव्यावर आलिंगन दिले, दिव्यावर झेप घेतली तर त्याला मरण येणे शक्य आहे, तो त्याचप्रमाणे स्वैर विषयाचा भोग आत्मनाश करीत असतो. विषयप्राप्तीच्या आड बाधा आली की क्रोध निर्माण होतो आणि हा क्रोध माणसाला आतून जाळत असतो. विषयापासून काम क्रोध निर्माण होतात आणि काम क्रोध हे परमार्थासाठी घातक आहे. पण जो व्यक्ती स्वधर्माने आचरण करीत असतो, तेव्हा कितीही संकटे आली तरी स्वधर्म सोडू नये. स्वधर्म परलोकीही सुख देणार आहे. स्वधर्माचे आचरण करीत असला तर आयुष्याचा नाश जरी झाला तरीही तो नाशही इहपर लोकात चांगला असतो. हे काम क्रोध मनाच्या रजोगुणाचा परिणाम आहे. हे असुरी संपत्तीचे आहे. याचे पालन पोषण अविद्येने केले आहे. हे मृत्यूच्या नगरात प्रतिष्ठित म्हणून चांगल्या प्रकारे मांडले जातात. हे आयुष्याचे वैरी आहेत. त्यांनी विचारांचा आधार नाहीसा केला, वैराग्याच्या अंगाची कातडी काढली, जिवंतपणी शमदमनाची मान मुरगळून टाकली. ज्याप्रमाणे धुराने अग्नी आणि धुळीने आरसा आच्छादिला जातो, तसेच त्याप्रमाणे वारेने गर्भ झाकलेला असतो, त्याप्रमाणे त्या कामाने हे ज्ञान झाकलेले गेले आहे. ज्ञान हे वास्तविक ब्रह्मस्वरूप असल्यामुळे शुद्धच आहे, परंतु ते या कामक्रोधांनी झाकले गेले आहे. कामक्रोधांना जिंकले तर ज्ञान प्राप्त होत असते. त्यासाठी प्रथम इंद्रियांना जिंकले पाहिजे. स्थूल देहापेक्षा इंद्रिये श्रेष्ठ आहेत. इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा जो श्रेष्ठ व पलीकडे आहे तोच म्हणजे बुद्धीचा साक्षी परमात्मा आहे. कामक्रोधाला आपण जिंकले तर ब्रह्माचे साम्राज्य आपल्या हृदयात प्रगट होते आणि आपल्या हृदयातील आनंदाचा शोध आपणास लाभत असतो. आनंदाची प्राप्ती होत असते. इथे श्लोक आणि ओव्या संपलेल्या आहेत. पुढील भागात पुढील ओव्या आणि श्लोक बघूया. विराम घेते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.